पुष्कळ फळ देतो. तो पुष्कळ फळ देणारा मनुष्य आहे. कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. कारण माझ्यापासून वेगळे तुम्ही जर राहिला किंवा देवाचे लोक वेगळे झाले तर ते काही करू शकत नाही. तर आम्ही पाहिलं की देवाला धरून राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. फांद्या ज्या आहेत त्या नेहमी झाडाला धरून राहतात आणि मग त्या झाडाला फळ आलेलं तुम्ही आम्ही पाहतो. आणि कितीही त्या झाडाला फळं लागले, आंब्याच्या असू द्या आहे ना, कैऱ्या किंवा बोरं असू द्या, तरी त्या ठिकाणी काय होतं, अलगदपणे तुम्ही आम्ही पाहतो ते झाड आणि त्या फांद्या आणि ते फळ सुरक्षित राहत. आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला आणि मला देवाबरोबर प्रभू येशूच्या नावात कनेक्ट राहणं, त्याच्या संग नेहमी आपलं रिलेशन किंवा आपलं नातं जोडणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आणि म्हणून जो देवासंग जोडलेला व्यक्ती असतो, बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, तो नेहमी देवाच्या राज्यामध्ये फळ देणारा व्यक्ती आहे. एक आत्मे जिंकणारा तो व्यक्ती आहे आणि तो व्यक्ती सर्व लोकांना शुभ वर्तमान सांगणारा व्यक्ती आहे. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो की आमचं जीवन हे प्रभू येशू ख्रिस्ताला धरून, त्याच्या वचनाला धरून तुम्ही आम्ही जगणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की. आता आम्ही पुढे जाऊया आणि आम्ही मत्ते शुभवर्तमान याचा अध्याय क्रमांक 12 आपण काढूया. आणि म्हणून आपल्या जीवनात रोज आम्ही कबुली द्या की मी ख्रिस्ताला जॉईंट आहे, मी ख्रिस्ताची फांदी आहे आणि माझ्या जीवनाला रोज फळ येणार. ते आत्म्याचे फळ असू द्या, ते गलती कराच्या पुस्तकातले फळ असू द्या, पण रोज तुम्ही आणि एक आशीर्वादित जीवन जगणं महत्वाचं आहे. कारण तो ख्रिस्ताला जोडला, त्याच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला पुष्कळ आशीर्वाद दिसतील आणि लोक त्या मनुष्याच्या स्त्रीच्या आशीर्वादाकडे पाहून देवाचा गौरव करण्यासाठी आमच्या बरोबर नक्की ते एकत्र येतील. 12वा अध्याय आणि वचन क्रमांक 28 आपण वाचूया. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे, तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. ऐकले सगळ्यांनी? प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटलेला आहे? मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने, प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? मी तर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने, म्हणा शेजाऱ्याला, देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने काय करत होता येशू ख्रिस्त? म्हणा सगळेजण भूते काढत होता. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताला देवानं किंवा पित्यानं, परमेश्वराने सामर्थ्याचा आत्मा किंवा अभिषेक दिला होता. आणि त्या सामर्थ्यानंच तुम्ही आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करत होता? भूत काढत होता. म्हणून खूपशे लोक सेवा कार्य करत असताना त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती देखील शंका घेऊ लागत होते की हा चमत्कार कसं काय करतो? या प्रभू येशू ख्रिस्ताला भूते का घाबरतात? किंवा अद्भुत कार्य हा कसं काय करू शकतो? हा तर आमच्यासारखा एक मानव आहे, आमच्यासारखे त्याला नेत्र आहेत, अवयव आहेत, संपूर्ण शरीराने तो आमच्यासारखा दिसतो. मग या माणसांमध्ये एवढी ताकद कुठून आली? एवढी शक्ती कुठून आली? एवढं सामर्थ्य कुठून आलं? आणि मग
देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की त्याने त्या यहुदी लोकांना उत्तर दिलेलं आहे की विश्वासाने आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने प्रभू येशू ख्रिस्त भरलेला होता. आमचंही जीवन देवाविना पोकळ आहे. आम्हाला देखील जर या जगामध्ये प्रभू येशूचं काम करणारा व्हायचं असेल, प्रभू येशूची सेवा कार्य करणारा व्हायचं असेल, तर तुम्हाला आणि मला देखील देवाच्या पवित्र वचनावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. म्हणा आमेन. ज्यावेळेस तुम्ही आणि प्रभूच्या पवित्र नावावरती विश्वास ठेवतो आणि त्याच्या शब्दाचं पालन करू लागतो आणि मग तुम्ही आणि पवित्र स्नान किंवा बाप्तिस्मा घेतो, त्यावेळेस बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे की देव त्याची सेवा कार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याचं सामर्थ्य देतो. आणि ज्यावेळेस प्रभू तुम्हाला आणि मला त्याचं सामर्थ्य देतो, त्यावेळेस तुम्ही आणि ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये 33.5 वर्ष जीवन जगू लागला आणि बायबल सांगते त्याच्यावरती पित्याने आपला पराक्लेम अर्थात सत्याचा आत्मा अथवा कैवारी आत्मा, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये त्याने टाकला आणि बायबलच्या वचनात लिहिलं आहे की त्याला एक दैवी शक्ती मिळाली, एक दैवी सामर्थ्य त्याला मिळालं. आणि देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या सामर्थ्याने भरून या जगामध्ये तो 33.5 वर्ष राहिला. पण बायबलच्या वचनात लिहिलं आहे त्यांनी मोठे मोठे चमत्कार या जगामध्ये केलेले आहेत. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्या गावामध्ये देवानं अद्भुत कार्य केलेलं आहे. कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला काय मिळालं होतं? म्हणा सामर्थ्य मिळालं होतं. आज तुम्ही आणि देखील ही सेवा कार्य करत असताना फर्स्ट गोष्ट आहे की प्रभू येशूवरती विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आणि मला देखील जर प्रभू येशू ख्रिस्तासारखे अद्भुत चमत्कार तुमच्या घरामध्ये तुम्हाला करावेसे वाटत असतील, तुमच्या नातेवाईकात तुम्हाला करावेसे वाटत असतील, तुमच्या पाहुण्यात मित्रमंडळी तुम्हाला करावेसे वाटत असतील, तर तुम्हाला आणि मला प्रभूच्या सामर्थ्याने भरणं फार महत्वाचं आहे. येशू मसीह की. आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलेलं आहे की देवाला तुम्ही आज मागा. काय मागा? की प्रभू तुझ्या सामर्थ्यानं तुम्हाला भर. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आणि आपलं मुख उघडू शकतो आणि देवाला म्हणू शकतो की प्रभू तू मला तुझ्या सामर्थ्याने भर, तर प्रभू देखील तुमच्या आणि माझ्याद्वारे या जगामध्ये आणि आपल्या सगळ्या जिथं जिथं आपण जात आहोत, आपल्या प्रार्थनेच्या द्वारे, आपल्या शब्दांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्त अद्भुत कार्य करेल. आमेन. कारण ज्याच्या जीवनात तो आला, ज्याच्या अंतःकरणात प्रभू येशू ख्रिस्त आला, त्याला एक सर्वश्रेष्ठ दान मिळालं आहे आणि ते व्यक्ती सामर्थ्याने परिपूर्ण झालेले आहे. आमेन. मग आपल्याला प्रभूची सगळ्या जणांना मिळून काय करायचे आहे? म्हणा सेवा करायची आहे. हा, म्हणून आज आम्ही नवीन लोक नाहीत, तर आम्ही आत्म्याने भरलेले लोक आहोत. आणि आमच्या शब्दामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्ताने काय ठेवलेलं आहे? सामर्थ्य ठेवलंय. तुम्ही आणि जे काही बोलेल ते प्रभू येशूच्या नावामध्ये घडणार आहे, घडत राहील आणि घडत राहणार. म्हणा सगळेजण आमेन. कारण तुमच्या आणि माझ्या मुखात आणि तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आज त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला आणि मला भरलेला आहे. येशू मसीह की. बायबलमध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळतं की जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत आहेत, त्या विश्वासणाऱ्यांना आपल्या जीवनामध्ये अधिकार घेणं फार महत्वाचं आहे.
नेहमी लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताने अधिकाराचा बायबल सांगते परिपूर्ण वापर केला. काही लोक फक्त प्रार्थना करतात, पवित्र शास्त्र वाचतात, गाणे पण गातात, परंतु त्यांना अजून दुरात्म्यांवर, अशुद्ध आत्म्यांवर, भूतांवरती, मंत्रतंत्राच्या शक्त्यांवरती किंवा जे काही बाहेरचं चेटूक असेल किंवा जादूटोण्याची शक्ती असेल किंवा अघोरी विद्या असेल, या शक्तीवरती अधिकार अजून घेता येत नाही. प्रत्येक वेळेला त्यांना पास्टरना घरी बोलावं लागतं. आज मंडळीतून हे लोक तयार झाले पाहिजे की आज पास्टरना न बोलावता जे लोक देवाच्या आत्म्याने भरलेले आहेत त्या लोकांनी समोरचा व्यक्ती जो त्रासामध्ये असेल किंवा भूताने झपटलेला व्यक्ती असेल, त्या व्यक्तीसाठी त्यांनी प्रार्थना करून त्या पुरुषाला किंवा स्त्रीला त्या बंधनातून मोकळं करणं फार गरजेचं आहे. आणि मग काही लोक पास्टरांची वाट बघत बसतात, पास्टर येतील आणि मग ते भूत काढतील, आहे ना, पास्टर येतील आणि मग ते प्रार्थना करतील आणि मग ते निघेल, नाही तर तसं निघणार नाही. पण बायबलच्या वचनात लिहिलं आहे, सर्व विश्वासणाऱ्यांना मिळालेला अधिकार प्रभू येशूच्या नावात, त्या अधिकाराचा तुम्ही आणि वापर करणं महत्वाचं आहे. आणि तो अधिकार तुम्हाला मला कुणी दिलं हे तुम्हाला मला समजणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला मला बायबल वाचणं गरजेचं आहे. आणि देव तुम्हाला मला सेवकाच्या द्वारे काय शिकवत आहे वचनातून ते समजून घेणं फार महत्वाचं आहे. हे जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्हाला आणि मला या जगामध्ये प्रभू येशूची सेवा कार्य करणं फार सोपं जाणार आहे. आमेन. तर जगातलं उदाहरण मी आणि जरी पाहिलं, एखाद्याला सर्वसाधारण व्यक्तीला झेरॉक्स दुकानात जायचं माहित नाही, झेरॉक्स कशी काढायची माहित नाही, ते दुसऱ्यावरती विसंबून राहतात. पण त्या व्यक्तीने जर प्रयत्न केला झेरॉक्स दुकानात जायचा आणि त्याला झेरॉक्स काढायचा असेल एखादा, आणि तो व्यक्ती म्हणतो नाही मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही, मला जमणार नाही, मला करता येणार नाही, नाहीये माझ्याकडून होणारच नाही, तर आयुष्यभर तसंच राहणार. पण तो व्यक्ती म्हटला ना मी जातो आणि प्रयत्न करतो, मी शोधतो कुठे झेरॉक्सचं दुकान आहे, तर मी तुम्हाला सांगेल त्या व्यक्तीला ते काम करण्यासाठी एकदम सोपं पडेल. छोटस उदाहरण आहे. आणि तो व्यक्ती जर प्रयत्न करत असेल तर तो व्यक्ती काय होईल, झेरॉक्स काढेल, ते डॉक्युमेंट काढेल, ते कागदपत्र काढेल आणि तो म्हणा हा मला आलं राहतो, मला तर फार अवघड वाटत होतं, परंतु ते काय झालं मला जमलं बरोबर. मग त्या पुढच्या वेळेस त्या व्यक्तीला तुम्हाला मला काही काम जरी सांगितलं ना, तो आनंदाने करेल, तो म्हणतो मला करता येतं, मला ते जमतं. येशू मसीह की. म्हणून बायबलच्या वचनामध्ये लिहिलं आहे, येशू ख्रिस्त काय म्हटला, पुन्हा एकदा वाचूया. परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साह्याने भूते काढीत आहे, हा. तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे. तर देवाचे राज्य आज माझ्यामध्ये देवाचं राज्य आहे. म्हणा सगळ्यांना, आज माझ्यामध्ये प्रभू येशूचं राज्य आहे, परमेश्वराचं राज्य आहे. कुठं आहे? अंतःकरणामध्ये. कुठं आहे? कारण आता मी पण देवाचं काम करणारा एक व्यक्ती आहे. कारण तो जर माझ्यामधून आलो, माझ्यामध्ये आलेला आहे, तर माझ्याकडून तो अपेक्षा करतो देव की तू पण माझ्या सामर्थ्याने अद्भुत कार्य करशील, अलौकिक चमत्कार करशील. आमेन. आणि तुम्ही ह्या गोष्टीसाठी तयार झालं पाहिजे की प्रभू मी प्रार्थना करील आणि समोरच्या व्यक्तीला आरोग्य मिळेल, मी बोलेल प्रभू तुझ्या नावामध्ये आणि समोरचा व्यक्ती निरोगी होईल. तुम्ही जे बोलाल प्रभू येशूच्या नावामध्ये ते घडलं पाहिजे, म्हणून तुम्ही प्रार्थना केली पाहिजे. येशू मसीह की
पुढे जाऊ. यवनाचं शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 38 वचन. म्हणून असं समजू नका की मला देवाचं सामर्थ्य अजून मिळालं नाही, देवाची शक्ती अजून माझ्यामध्ये नाही, देवाचं पावर अजून माझ्यामध्ये नाहीये आणि मला काही ते जमणार नाही. तुम्हाला ते 100% येशूच्या नावात जमेल. तुम्ही करायला पुढे निघा. देव तुमच्या बरोबर आहे. इमॅन्युएल काय आहे? हमेशा साथ रहता है. इमैनुएल तेरा नाम है, हमेशा साथ रहता है. अरे मुझको कभी नहीं छोड़ेगा, मुझको कभी नहीं त्यागेगा.